बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आवाक्या बाहेर गेल्याचं चित्र आहे। या निवडणुकीमध्ये सहकार क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांपेक्षा मंत्री, आमदार, खासदार आणि त्यांचे वारसदारच जास्त दिसतात। पालकमंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही नगरसेवक आणि तरीही त्यांनी स्वतः अर्ज दाखल केलाय। संजय शिरसाटांची दोन्ही मुलं नगरसेवक आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी अर्ज दाखल केलाय। तसंच त्यांच्या मुलीचाही अर्ज दाखल आहे। त्याचप्रमाणे अब्दुल सत्तार स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत। त्यांच्या एका मुलाकडे सिल्लोड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, तर दुसरा मुलगा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तरीही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाचाही समावेश झालाय। खासदार संदीपान भुमरेंचा मुलगा जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून आलाय। भावाचाही अर्ज दाखल आहे। मंत्री अतुल सावेंसह रमेश बोरनारे, संजना जाधव, अनुराधा चव्हाण, अंबादास दानवे यांसारखे विद्यमान आमदारही या जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत। त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र आजही फक्त नेत्यांसाठी झटतोय, सतरंजा उचलतोय, बॅनर लावतोय, सभा भरवतोय। मात्र पदांची मलई सगळ्या विद्यमान नेते मंडळींच्याच घरी जातीये। कोणी केली घरांशाही मला माहिती नाही, पण कोणालाही उभा करण्यासाठी कोणीही थांबवलेलं नाही। ज्याला उभा राहायचं तो इलेक्शनला उभा राहू शकतो। जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, तो राजकारणाचा अड्डा होऊ नये अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि माझी तशीच भूमिका आहे। मी काही घराणेशाहीचं समर्थन करत नाही, पण एखाद्याचा मुलगा जर सक्षम असेल, कर्तृत्ववान असेल, तर त्याने घरात का बसावं हा पण प्रश्न आला पाहिजे। डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, पत्रकारांचा मुलगा पत्रकार होतो, तर एखाद्या राजकारण्याचा मुलगा राजकारणी होतो, त्यात काय भाव आहे। आता माझ्या बँकेमध्ये जो सभासद म्हणून माझा मुलगा लढतोय, तर तुम्ही हे कुठे बोलतात का अर्जुन गाडे, आबासाहेब काडे, माझ्या मतदारसंघात मी दोघाला उमेदवारी दिली आणि तिसऱ्या मतदारसंघामध्ये मी माझ्या मुलाला उभं केलं, जेणेकरून कुठेही आमच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आमचा समजा आबा काळे तो राजकीय राजकारणातून पूर्वी त्यांच्या धर्मपत्नी या आपल्या उपनगर अध्यक्ष आहेत आणि त्या संचालक होत्या, त्याच्याऐवजी आबाकडे घेतला। अर्जुन पाटील चेअरमन होते, आता त्यांना तिथे सिल्लोडमध्ये मी उमेदवारी दिली। त्यांना कट केलं असतं आणि माझ्या मुलाला दिलं असते तर कुठेतरी कार्यकर्त्यावर अन्याय झाला असं सहज तुम्ही बोलले असते। देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाहसाहेब यांचे पण असं आहे की ग्रामीण भागाचं जे विकास जर करायचा असेल तर सहकार क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे। मी सहकार मंत्रीही होतो 1 वर्ष, त्यावेळेस अनेक वेळेस त्यांच्याशी भेटही झाली होती आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी या बँकेच्या राजकारणात आपण लक्ष घातलं पाहिजे आणि म्हणूनच मी आज या फॉर्म भरलेला आहे। मी एक विचार करतोय की ही बँक शेतकऱ्यांची आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर मी रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कर्जमाफ जर करत असत तर ती चालू सुद्धा झाली पाहिजे, हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता। परंतु मागील माझे जे प्रतिनिधी होते वैजापूर तालुक्यामधून त्यांनी त्यावरती एक शब्दही बोलले नाही आणि म्हणून मला आता सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा त्या ठिकाणी का तुमच्या सारख्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत जर गेले तर आमची रामकृष्ण गोदावरी चालू होईल। आणि नैसर्गिकरित्या त्या संस्थेचा मतदान जिल्हा बँकेला असतं आणि जिल्हा बँकेमध्ये ते लोक निवडून येतात। याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण म्हणलं की घराणेशाही वगैरे हा इश्यू नाही आहे, हा इश्यू वेगळा आहे। प्राथमिक संस्था ज्यांच्या विचाराच्या जास्त तो माणूस सातत्याने तालुक्याच्या प्रतिनिधीवर किंवा राखीव जागेवर निवडून येण्याचा साधारण प्राबल्य ज्याचं त्याला येत असतं। आता प्रश्न असा आहे की खरं आमच्या जे तालुक्यातली लोक आहेत, आम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करतो, तर त्या लोकांचं सुद्धा आम्हाला सांगणं आहे की तुम्ही जरा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर गेलात तर निश्चित आमचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकाल। त्याच्यामुळे त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आलेलो आहे। शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी सर्वसामान्यच माणूस असला पाहिजे। नेते फक्त कार्यकर्त्यांकडून कामच करून घेतात, झेंडेच उचलायला लावतात। त्यासाठी गरिबाच्या मुलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना जाणीव असते परिस्थितीची, ते गरिबाची कामं नक्कीच जरूर चांगले करतील। यांच्यासाठी बँक कशाला पाहिजे यांना, तर गरिबाच्या मुलांना बँक दिली पाहिजे। गरीब शेतकऱ्यांसाठी गरीब धावून जाणार, त्यासाठी गरिबाला चान्स भेटला पाहिजे। अशी घराणेशाही इथं लागू झालेली आणि बँक ही काय लुटण्यासाठी आहे असा काही समज झालेला आहे आणि म्हणून पोरं बाळ लेकरं सुना
माती हे सगळे इथं गर्दी करून तयार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो प्रतिनिधी आहे, ज्याने सुरेश पाटील दादासारखे त्या कॅम्पमध्ये काम केलेले, अशा लोकांना इथे संधी फार कमी आहे. दरम्यान कोणकोणते नेते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार कल्याण काळे, आमदार विलास भुमरे, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव. तर कोणकोणत्या नेत्यांचे वारसदार जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत तेही पाहूया. पालकमंत्र्यांची मुलगी हर्षदा शिरसाट, खासदार भुमरेंचा भाऊ राजू भुमरे, खासदार कल्याण काळेंचे भाऊ जगन्नाथ काळे, आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार, माजी आमदार नितीन पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील, माजी आमदार नितीन पाटलांचा मुलगा अर्जुन पाटील, माजी आमदार नामदेव पवारांचा मुलगा सुमित पवार आणि माजी आमदार शिवाजी काळेंचा मुलगा रवींद्र काळे, माजी आमदार अण्णासाहेब मानेंची सून श्रद्धा माने, माजी खासदार डोणगावकरांची सून देवयानी डोणगावकर,